सर्व विकून गोरगरिबांना देऊन टाक आणि चल माझ्या मागे ये, तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे वाक्य तुम्ही ऐकलेलं असेल. हे वाक्य त्याने उच्चारलेलं होतं एका श्रीमंत तरुणाला उद्देशून. ख्रिस्तात हे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, साधारण 50 वर्षांपूर्वी आपल्या बँड्राला घडलेली ही घटना आहे की वृद्ध असं जोडपं एका कुटुंबामध्ये राहत होतं. श्रीमंत, तिच्या गळ्यामध्ये बरेचसे दागिने, त्याच्या हातापायामध्ये बऱ्याचशा गोष्टी, अतिशय श्रीमंत, ते कोणाच्या तरी नजरेस भरलं. आणि एक दिवस हे वृद्ध दाम्पत्य पार्टीला गेलेलं आणि त्याने थोडीशी तिकडे घेतलेली म्हणून तो डुलत डुलत घरामध्ये शिरला. 11, 11:30ची वेळ. तिने त्याला सांगितलं रोजरी झाल्याशिवाय झोपायचं नाही, 12 वाजेपर्यंत रोजरी आपली आटपेल, नाहीतर आजचा दिवस बुडाला. आणि तो धुंदीमध्ये त्याने सांगितलं आज रोजरी राहू दे, आज आपण खूप प्रार्थना केलेली आहे. परंतु ती त्याला हट्टालाच पेटली. शेवटी कुठेतरी टांगवलेली रोजरी काढण्यासाठी तो गेला पुढे. डुलत होता म्हणून त्याच्या हातातून ती रोजरी खाली पडली आणि थोडीशी मणी त्याची विखुरली. ते गोळा करत असताना तो खाली वाकला आणि त्याच्या बेड खाली एक चोर लपलेला. त्या चोराच्या हातामध्ये भला मोठा कोयता होता. त्याने त्या चोराला बाहेर काढलं. त्या दोन्ही पती पत्नीने ताबडतोब एका खांबाला त्याला तिथे बांधून ठेवलं. पोलिसांना कल्पना देण्यात आली. तो चोर पकडला गेला. त्या चोराने तिथे कबुली दिली की मला कोणीतरी सुपारी दिली होती, एवढी मोठा कोयता दिलेला होता, ह्या दोघांना ठार करायचं आणि त्यांची सगळी संपत्ती लुटून यायचं. त्यासाठी तो चोर त्या ठिकाणी येऊन लपलेला. परंतु रोजरीचं सामर्थ्य म्हणा, त्या स्त्रीला झालेली प्रेरणा म्हणा, किंवा त्या माणसाने पाळलेली आज्ञा म्हणा, त्या घरामध्ये त्या दिवशी चोरी होऊ शकली नाही. परंतु त्या दिवशी त्यांना त्या रोजरीचं महत्व समजलं. एकीकडे आपल्याला काय दिसत आहे, जणू काही प्रार्थनेचं महत्व, पण दुसरीकडे सैतानाचं सामर्थ्य, की ह्या जगामध्ये सैतानाचं सामर्थ्य वेगवेगळ्या रूपामध्ये कार्यरत असतं. त्यातील एक प्रकार आहे चोरी. आज आपण 7व्या आज्ञेवरती चिंतन करत आहोत. ही 7वी आज्ञा आपल्याला कशासाठी पाचारण करत आहे? 3 महत्वाच्या मुद्द्यावरती चिंतन करण्यासाठी. त्यातील पहिला महत्वाचा मुद्दा आहे की चोरी माणूस जो करत आहे, कशासाठी माणूस अशा प्रकारे वागत आहे. चोरी म्हणजे नक्की काय आहे? कॅथलिक ख्रिस्त सभेचा श्रद्धा ग्रंथ, त्याच्यामध्ये व्याख्या किती सुंदर दिलेली आहे बघा, की चोरी म्हणजे अन्यायाने, बळजबरीने, इच्छेविरुद्ध, परवानगी विना, अज्ञानामुळे आणि परिस्थितीमुळे इतरांच्या खाजगी मालकी हक्काचा पायाबद्ध करणे, त्याचा मालकी हक्क पायदळीत उडवणं. केवढे शब्द वापरण्यात आलेले आहेत बघा. पहिला शब्द आहे अन्यायाने. म्हणून तो जक्कय त्या ठिकाणी कबुली देतो, मी अन्यायाने कोणाचं काही घेतलं असेल तर 4 पट परत करतो, असं जक्कय त्या ठिकाणी कबुली देतो. अन्यायाने घेणं, की तो कोणावरती झालेला तरी अन्याय असतो, ती चोरी असते. बळजबरीने, इच्छेविरुद्ध, त्या माणसाची इच्छा नसते तुम्हाला एखादी वस्तू देण्याची, तरी देखील त्याच्यावरती बळजबरी करायची. परवानगी विना, पण नाही सांगता, कोणाला नाही कळवता एखादी गोष्ट उचलून घेणं, ही चोरी आहे. अज्ञानामुळे, एखाद्या व्यक्तीला कळत नाही म्हणून त्याच्या अज्ञानाचा फायदा घ्यायचा. त्याला बिचाराला उतारा कसा वाचायचा माहीत नसतो, 7/12चा, त्याला बिचाराला कुठे आपली जमीन आहे माहीत नसते, त्याचं अज्ञान आहे. त्या अज्ञानामुळे त्याला फसवणं ही चोरी आहे. परिस्थितीमुळे किंवा एखाद्याच्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घ्यायचा आणि त्याची लुबाडणूक करायची, अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्या एकाच शीर्षकाखाली येत आहेत आणि ते शीर्षक आहे चोरी करणं. त्यामागे नक्की काय असतं? आपण प्रस्तावनेमध्ये ऐकलं, त्यामागे असते आसक्ती. आसक्ती म्हटल्यानंतर एखाद्या गोष्टीला चिकटून राहणं, मागून घेतलेल्या गोष्टी मुद्दामून परत न करणं. असं माणूस करू शकतो. एखादी गोष्ट तुम्ही उसने मागून घेतलेली आहे, तुम्ही वेळीच परत केली पाहिजे. आम्हाला एका ब्रदराने त्याचा अनुभव सांगितला, हुशार ब्रदर, आणि दुसऱ्या एका ब्रदरने त्याच्या नोट्स वाचण्यासाठी घेतलेल्या, परीक्षा अगदी जवळ आली,
तरी देखील तो ब्रदर काही पेपर्स द्यायला तयार नव्हता, म्हणे मी घेतले नाही. आणि बिचाऱ्या हा मुलाला खूप कष्ट करावे लागले, त्या परीक्षेमध्ये त्याला फेल व्हावं लागलं. दुसऱ्यांचं असं नुकसान होईल अशा प्रकारे मुद्दामून त्याची वस्तू आपल्या हातामध्ये ठेवून घेणं ही देखील एक प्रकारची चोरी आहे. आणि कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च ह्याविषयी कडक शिक्षण देत आहे की जर अशी जी वस्तू तुम्ही घेतलेली आहे त्या वस्तूचा त्यामुळे त्या माणसाला फायदा झाला असता, खूप काही मिळू शकलं असतं, आणि ती वस्तू तुम्ही ठेवून घेतलेली आहे तर मुद्देमालासह व्याजासहित त्याला परत करण्याची आवश्यकता आहे. किंवा कामगारांना पुरेसं वेतन न देणं अनुवादाच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही गोरगरिबांची जी वस्तू ठेवलेली आहे किंवा मजुरी ठेवलेली आहे ती माझ्याकडे ओरडत येत आहे. संत जेम्सच्या पत्रामध्ये पुन्हा त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे की एखादा मनुष्य गरीब आहे, गहाण म्हणून त्याची वस्तू घेतलेली आहे ती त्याला परत केली जात नाही, तशा प्रकारची चोरी असू शकते. कर चुकवणं असा प्रकार सर्रासपणे आपल्या जीवनात घडू शकतो की आपल्याकडे एवढी मोठी मालमत्ता आहे, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा कर आहे, मालमत्ता कर आहे, प्राप्ती कर आहे, इन्कम टॅक्स आहे, अशा प्रकारे सर्व काय आहे, माणूस चुकवण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी चोरी लबाडी करण्याचा प्रयत्न करतो. हा सगळा चोरीचा प्रकार आहे. आपल्याला कधी कधी त्याची जाणीव नसते किंवा जाणीव असून आपण हे सर्व करत असतो. हे सर्व चोरीमध्ये येत आहे. येशूने स्पष्टपणे सांगितलेलं आहे कैसराचं ते कैसराला द्या. म्हणजे हा कर जो भरायचा आहे तो जो आपला अधिकार किंवा कर्तव्य आहे ते कर्तव्य माणसाने पार पाडले पाहिजे. कष्टाविना खाणं, व्यक्ती म्हातारी असते, विकलांग किंवा दिव्यांग असते, अशा व्यक्ती किंवा आजारी असते, अशा व्यक्तीला आपण कष्टाविना खाल्लं तरी काही बोलत नाही. की एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर कष्ट केलेले आहेत, आता उतार वय आहे, खाणं पिणं ठीक आहे, परंतु संत पॉल थेसलोनिकेकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात अध्याय 3 वचन 10 मध्ये स्पष्टपणे सांगत आहे जो काम करत नाही त्याने खायचं सुद्धा नाही. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सुताराचा मुलगा म्हणून त्याने काबाड कष्ट केले आणि स्वतःची भाकरी मिळवली. किंवा संत पॉल सांगतो की मी रात्रंदिवस काबाड कष्ट केले, कोणावरती भार पडू नये म्हणून मी भाकरी मिळवत राहिलो. ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चोरीसाठी थारा देण्यात आलेला नाही. किंवा पैशालाच परमेश्वर मानणं हा देखील एक प्रकारचा चोरीचा प्रकार आहे. का? कारण जो सन्मान परमेश्वराला मिळाला पाहिजे तो सन्मान त्या पैशाला त्या ठिकाणी मिळत आहे. म्हणून तो श्रीमंत मूर्ख आपल्या घरामध्ये भरपूर असं अन्नधान्य आता तयार झालेलं आहे, त्याला वाटलं की आता मोठी कोठारं बांधू आणि मग आपल्याला काही धास्ती नाही, खा पी मजा कर. परमेश्वर सांगतो आज रात्री तुझा जीव मागवण्यात येईल. म्हणजे तुझा जीव किंवा मरण हे त्या पैशावर नाही, तुझ्याकडे असलेल्या संपत्तीवरती नाही, तर परमेश्वराच्या योजनेवरती आहे. त्याला वाटलं तर आत्ताच ताबडतोब तुम्हाला तो बोलावून घेऊ शकतो. कितीतरी प्रकरणं आहेत, देवळामध्ये आलेली व्यक्ती घरी पोहोचेपर्यंत रस्त्यातच देवाघरी निघून गेलेली असते. किती वेळा घटना घडलेल्या आहेत. अगदी आपल्या शेजारच्या जवळपासच्या पॅरिसमध्ये रविवारचा दिवस पहिलं वाचन झालं, प्रतिसाद स्तोत्र झालं, दुसरं वाचन करण्यासाठी माणूस वेदीवर चढला आणि वाचन सुरू करण्यापूर्वीच त्याला घेरी आली, सॅक्रिस्टीमध्ये त्याला नेण्यात आलं, कम्युनियन नंतर जाहीर करण्यात आलं की तो मरण पावलेला आहे. म्हणून माणसाने भरोसा कशावरती ठेवायचा आहे? पैशावरती नाही. कैसराचे ते कैसराला द्या हे सांगत असतानाच येशू सांगत आहे देवाचे ते देवाला द्या. तशा प्रकारे ही देवाची चोरी आपण कोणत्याही प्रकारे करू नये अशी ही आज्ञा आपल्याला सांगत आहे. आज समाजामध्ये कोणकोणत्या प्रकारचे लोक दिसतात. म्हणजे एकीकडे चोरी करणं आणि दुसरीकडे समजा दानधर्म करणं असा जर आपण विचार केला तर 4 प्रकारचे लोक आपल्याला समाजामध्ये सापडतात. की काही लोक एकीकडे चोरी लबाडी करतात आणि दुसरीकडे दानधर्म करतात. अशा प्रकारचं जे जीवन आहे त्याला आपण 2 दगडावरती पाय ठेवून जीवन जगण्यासारखा प्रकार आहे. की चोरी लबाडी करायची आणि थोडासा पैसा द्यायचा इकडे तिकडे दानधर्म म्हणून. त्या दानधर्माला काही अर्थ राहत नाही. तो चोरीचा पैसा आहे, पापाचा कलंक त्याला लागलेला असतो. ज्या वेळेला जुदास ह्याला लक्षात आलं की मी जे केलेलं आहे ते चुकीचं आहे, तेव्हा तो पैसे घेऊन शास्त्री पुरुषांकडे, वडीलजनांकडे, मुख्य याजकांकडे गेला. त्यांनी काय सांगितलं
हे पैसे आम्ही स्वीकारू शकत नाही, तुझं तू बघून घे, कारण तो चोरीचा मामला आहे. एक प्रकारे मोठी चोरी जणू काही त्यांनी केलेली होती. संत योहान स्पष्टपणे सांगतो की यहुदा किंवा जुदास हा एक चोर होता. त्याच्या डबीत टाकलेलं सगळं काही तो चोरून घेत असे. पैशाचा लोभी असलेला माणूस, आणि त्याला वाटलं की आता हे पैसे दानकोशात टाकले म्हणजे आपलं पाप मिटलं. तसं नाही, म्हणून त्याला ते पैसे तिकडे फेकावे लागले आणि जाऊन गळफास घ्यावा लागला. म्हणून 50-50 हा न्याय परमेश्वराच्या दरबारामध्ये चालत नाही. दान धर्म करायचा असेल तर आता दुसरा प्रकार आहे, चोरी नाही करायची पण दान धर्म मात्र करायचं. हे सत्पात्री असं दान आहे, सात्विक अशा प्रकारचं दान आहे. म्हणजे त्या दानाला कुठल्याही प्रकारचा कलंक नाही, कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार म्हणा, लाचलुचपत म्हणा, चोरी लबाडी म्हणा, ह्यांचा स्पर्श नाही, असं सत्पात्री दान. तो दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे, चोरी करायची परंतु दानधर्म करायचं नाही. 7 पिढ्या पोचता येतील एवढ्या प्रकारे संपत्ती, गडगंज संपत्ती गोळा करून ठेवायची. आणि मग शेवटी काय असतं, स्तोत्र 73 मध्ये सांगितलेलं आहे, नीतिमानाला कधी कधी वाईट वाटत असतं, मी एवढे चांगल्या प्रकारचं जीवन जगतो आणि माझ्या वाटेला एवढे कष्ट, आणि तो एवढा सगळं चोरी लबाडी करतो, त्याला सर्व चांगलं चाललंय. आणि स्तोत्रामध्ये परमेश्वर त्याला सांगतो, भिवू नकोस, नीतिमानाचा नाश कसा आणि दुर्जनाचा नाश कसा ते मला माहित आहे. वरवर तुम्हाला दिसेल ह्या माणसाने एवढी चोरी लबाडी केली, ह्याचं काही वाईट झालं नाही, आपल्याला माहित नाही काय वाईट होत असतं ते, परमेश्वराला सगळं माहीत असतं. म्हणून अशा प्रकारची व्यक्ती की चोरी लबाडी करते परंतु दानधर्म करत नाही, अशी स्वार्थी व्यक्ती समाजामध्ये असू शकते. आणि चौथ्या प्रकारची व्यक्ती एक प्रकारे तटस्थ, चोरी सुद्धा करत नाही आणि दानधर्म सुद्धा करत नाही. म्हणजे चोरी करायची नाही, चांगली गोष्ट आहे, पण ते पुरेसं आहे का? तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्हाला इतरांना देता आलं पाहिजे, तो दानधर्म. म्हणूनच आपल्याला चोरीऐवजी काय काय करता येऊ शकतं हे आपल्याला कॅथलिक ख्रिस्त सभेचा श्रद्धा ग्रंथ आपल्याला शिकवत आहे. एकूण 4 गोष्टी त्यांनी शिकवलेल्या आहे. पहिली गोष्ट आहे, इतरांच्या खाजगी मालकी हक्काचा आदर करायचा. प्रत्येकाला खाजगी मालकी हक्क आहे, म्हणजे खाजगी मालमत्ता प्रत्येकाने आपली आपली ठेवावी अशा प्रकारचा हक्क देण्यात आलेला आहे. आपल्याला खाण्यापिण्यापुरता, आपल्याला जीवन जगण्यापुरता कमावलं पाहिजे, साचवून ठेवलं पाहिजे, बँकेत ठेवलं पाहिजे, थोडीशी मालमत्ता केली पाहिजे. त्या दुसऱ्यांच्या मालमत्तेवरती आपल्याला घाला घालता येत नाही, म्हणून त्यांचा आदर करणं आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट सांगण्यात आलेली आहे, नुकसान भरपाई करायची. जक्कईने सांगितलं, अन्यायाने मी कोणाचं काही घेतलं असेल 4 पट मी परत करतो. 4 पट कशासाठी? अनुवादाच्या पुस्तकामध्ये त्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. एखाद्या माणसाला समजा 1 मेंढरू चोरताना पकडलं गेलं तर त्याने 4 मेंढरं परत करायची. म्हणून चोरीला कुठल्याही प्रकारे इस्रायली लोकांमध्ये मान्यता नव्हती, चोराला कडक शिक्षा होती, 4 पट शिक्षा. म्हणजे अशा प्रकारची नुकसान भरपाई करण्याची माणसाने तयारी ठेवायची. तिसरा मुद्दा सांगण्यात आलेला आहे, 1 दशांश द्यायचा. मलाकीचं पुस्तक अध्याय 3 वचन 10 की तुम्ही तुमच्या कोठारातील अन्नधान्य माझ्या भांडारामध्ये आणा आणि आकाश कपाटे उघडून मी तुम्हाला भरपूर आयुष्यभर पुरेल एवढं अन्नधान्य पुरविल का नाही ह्याची माझी परीक्षा बघा. 1 दशांश देण्यामागे भावना कोणती आहे की माझ्या हातामध्ये जे काही आहे त्याचा मालक मी एकटा नाही, त्यामध्ये गोरगरिबांचा वाटा आहे, त्यामध्ये दानशूर संघटनांचा वाटा आहे, त्यामध्ये इतर गरजू गरजवंतांचा सुद्धा वाटा आहे. म्हणून जे मिळेल त्याचा 1 दशांश माणसाने बाजूला काढून ठेवायचा आणि तो अशा प्रकारे देत राहायचा. आणि मग चौथा महत्वाचा मुद्दा, गोर गरिबांना मदत करण्यासाठी तयार राहायचं. पोप फ्रान्सिस जेव्हा त्यांची निवड झाली आणि आता त्यांनी कोणतं नाव घ्यावं ह्यासाठी पुढे बोलावण्यात आलं, त्यावेळेला त्यांच्या शेजारचे कार्डिनल त्यांना बोलले, गरिबांना विसरू नका. आणि पोप महोदय सांगतात, त्यावेळेलाच माझ्या मनामध्ये संत फ्रान्सिस असिसीकर ह्यांचं नाव आलं. गरिबांचा जणू काही आश्रयदाता आणि कैवारी, गरिबांविषयी कळकळ असलेला आणि पोप
फ्रान्सिस यांचं गेल्या 10-11 वर्षामधील कारकीर्द जर आपण बघितली तर गोरगरिबांसाठी त्यांचं हृदय तिळतिळ तुटत आहे की मला गरिबांचा चर्च हवा आहे, गोरगरिबांसाठी चर्च हवा आहे. अशा प्रकारे आपल्याला गरिबांसाठी आपल्याकडे जे काही आहे त्याच्यातलं थोडं तरी बाजूला काढून ठेवता येईल का? सण आता जवळ येत आहे. ह्या सणामध्ये आपल्या आजूबाजूला म्हणा, आपल्या संस्थेमध्ये म्हणा, आपल्या माहितीमधल्या नात्यामधल्या गोरगरिबांची आपल्याला आठवण करून थोडंसं त्यांच्यासाठी काहीतरी बाजूला काढून ठेवता येईल का? त्याचं प्रतिफळ परमेश्वर देत असतो. जानेवारीच्या 17 तारखेला एका संताचा सण साजरा केला जातो. तो मठवासी संत अँथनी द ग्रेट असं त्यांना म्हटलं जातं. तो अशाच प्रकारे एक दिवस चर्चमध्ये आलेला आणि वाचन कोणतं? श्रीमंत तरुणाचा प्रसंग. आणि तो प्रसंग ऐकल्यानंतर शेवटचं वाक्य त्याने ऐकलं, जा तुझं असेल नसेल ते स्वर्गात देऊन टाक, तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. तो घरी गेला आणि आपली सगळी संपत्ती त्यांनी विकून टाकली. थोडासा भाग ठेवला स्वतःसाठी आणि आपल्या छोट्या बहिणीसाठी. आणि कशासाठी? सगळं विकून टाकलं. किती होतं? 300 एकर जमीन सगळी त्याने विकून टाकली. थोडासा भाग ठेवला आपल्या भवितव्यासाठी आणि आपल्या बहिणीसाठी. काही दिवसांनी देवळात गेला, परत एकदा वेगळं वाक्य की उद्याची चिंता करू नकोस. तो घरी गेला आणि सगळी संपत्ती विकून टाकली आणि बहिणीला त्याने कॉन्व्हेंटमध्ये ठेवलं आणि स्वतः इजिप्तच्या वाळवंटामध्ये जाऊन चिंतन करू लागला. 35 वर्षे चिंतन करणारा माणूस, त्याला अनुयायी भेटले. एका वर्षात 305 अनुयायी. विचार करा, 1 आणि 2 नाही. म्हणजे कसा एखाद्या माणसाचा प्रभाव पडू शकतो बघा. आणि मग अँथनी द ग्रेट असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. परमेश्वर अशा गोष्टीचा प्रतिफळ देत असतो. म्हणून एकीकडे चोरीची आसक्ती आणि दुसरीकडे गोरगरिबांना मदत करण्याची दानशूरता, ह्याच्यामध्ये जेव्हा आपल्या पुढे निवड असेल तेव्हा आपण गरिबांचा विचार करायचा आहे. कारण येशूने त्या श्रीमंत तरुणाला सांगितलं, जा तुझं असेल नसेल ते विकून टाक, गोरगरिबांना दे, चल माझ्या मागे, तुला स्वर्गात संपत्ती मिळेल.